एक कल्पना करा बरं, सकाळच्या घाईत दुकानात कॉफी घेण्यासाठी कार्ड टॅप केलं आणि अचानक स्क्रीनवर एक मेसेज आला. कोणता मेसेज? मेसेज असा की या महिन्यात आधीच खूप कॅफेन खरेदी केला आहे, त्यामुळे हा व्यवहार नाकारण्यात येत आहे. बापरे, हे तर म्हणजे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय. हो ना, पण हे कोणतंही सायन्स फिक्शन नाहीये. डिजिटल पैशांच्या जगात जिथे पैशांना खऱ्या अर्थाने प्रोग्रॅम केलं जाऊ शकतं, तिथे हे प्रत्यक्षात शक्य आहे. अगदी खरंय. क्रिप्टो बियॉन्ड द हाईप या मालिकेतील आजच्या या सखोल चर्चेत आपण पैशांच्या ह्याच बदलणाऱ्या भविष्याबद्दल बोलणार आहोत. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण रोजच्या जीवनात मोबाईल ॲपवरून स्कॅन करून पैसे देणं आता एकदम सवयीचं झालंय. हो, वरवर पाहता हे सगळे एखाद्याला ईमेल पाठवल्यासारखं सोपं आणि जलद वाटतं. म्हणजे आपण एक बटन दाबलं की व्यवहार लगेच पूर्ण होतो. पण पडद्यामागे काम करणारी सिस्टम मात्र अजूनही जुन्या पोस्टल सेवेसारखीच काम करते बघा. आणि म्हणूनच आज आपण याच पैशांच्या पोस्टल सेवेला बदलून त्या जागी येऊ घातलेल्या स्टेबल कॉइन्स आणि CBDCs या नव्या अपग्रेड्सबद्दल अगदी सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. हो, म्हणजे तंत्रज्ञानाचे किचकट शब्द न वापरता. अगदी. तर सुरुवातीला आपण जे म्हणालात की ईमेल आणि पोस्टल सेवेचं हे रूपक सध्याच्या व्यवस्थेवर अचूक बसतं, हे थोडं समजावून सांगाल का? नक्कीच. कसं आहे बघा, आज जेव्हा दुकानात कार्ड टॅप केलं जातं तेव्हा काही सेकंदात पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज येतो. म्हणजे आपल्याला वाटतं की आपले पैसे गेले. बरोबर. पण प्रत्यक्षात ते पैसे लगेच ट्रान्सफर झालेले नसतात. तो फक्त एक ऑथरायझेशन म्हणजे मंजुरीचा मेसेज असतो. अच्छा, म्हणजे नुसती खात्री दिलेली असते. अगदी. प्रत्यक्ष पैशांची देवाणघेवाण होण्यासाठी म्हणजे सेटलमेंट होण्यासाठी अजूनही बँका आणि अनेक मध्यस्थांच्या साखळीतून जावं लागतं. म्हणजे अजूनही ती प्रक्रिया जुन्याच पद्धतीने चालते? हो ना. आणि या प्रक्रियेला अनेकदा 2 ते 3 दिवस लागू शकतात. बापरे, म्हणजे सध्याचं डिजिटल पेमेंट हे फक्त समोरून रंगरंगोटी केलेलं आहे, पण इंजिन अजूनही जुनेच आहे तर? अगदी बरोबर ओळखलात. आणि या संथ पडद्यामागच्या हालचालींना खऱ्या अर्थाने वेगवान बनवण्यासाठी आता 2 नवे मार्ग समोर येत आहेत. म्हणजेच स्टेबल कॉइन्स आणि CBDC. हो, मोठ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास या नव्या तंत्रज्ञानाची विभागणी याच 2 मुख्य प्रवाहांमध्ये होते. मग आपण स्टेबल कॉइन्स म्हणजे नक्की काय आणि त्यांचा जन्म कुठून झाला यापासून सुरुवात करूया? नक्की. तर स्टेबल कॉइन्सचे प्रामुख्याने खासगी कंपन्या किंवा संस्थांद्वारे तयार केले जातात. म्हणजे यात सरकारचा सहभाग नसतो? नाही. सुरुवातीला जेव्हा बिटकॉईनसारखी चलने आली तेव्हा त्यांचं मूल्य बाजारातील परिस्थितीनुसार प्रचंड वेगाने वर खाली होत असे. हो, म्हणजे एका दिवसात किंमत खूप वाढायची किंवा एकदम पडायची. अगदी. आणि अशा अस्थिर चलनामध्ये दैनंदिन व्यवहार करणं किंवा दुकानातून वस्तू विकत घेणं शक्य नव्हतं ना. हो, आजची 100 रुपयांची वस्तू उद्या 150ला मिळेल की 50ला हेच माहीत नसायचं. बरोबर. या समस्येवर उपाय म्हणून काही खासगी संस्थांनी अशी डिजिटल चलने बनवली ज्यांचं मूल्य अमेरिकन डॉलरसारख्या एखाद्या स्थिर चलनाशी बांधलेलं असेल. अच्छा, म्हणजे डॉलरची किंमत जेवढी तेवढीच या कॉईनची किंमत. हो. थोडक्यात सांगायचं तर ही चलने मुद्दाम कंटाळवाणी आणि स्थिर राहण्यासाठी डिझाईन केलेली असतात. कंटाळवाणी म्हणजे यात तो क्रिप्टोचा नेहमीचा थरार नसतो तर? अगदी. बाजारात कितीही उलथापालट झाली तरी एका स्टेबल कॉईनची किंमत $1 आसपासच राहावी अशी यामागची मूळ रचना असते. हे ऐकायला थोडं एखाद्या मोठ्या गेमिंग झोनमधील टोकनसारखं वाटतंय. म्हणजे कसं? म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तिथे जाते तेव्हा खऱ्या पैशांच्या बदल्यात प्लास्टिकचे टोकन्स मिळतात. त्या टोकनचं मूल्य स्थिर असतं, पण ते फक्त त्या गेमिंग झोनच्या प्लॅटफॉर्मवर चालतात. अगदी अचूक उदाहरण दिलं. पण डोळ्यांनी पाहू शकतो की काउंटरवर आपले पैसे जमा झाले आहेत. या डिजिटल स्टेबल कॉइन्सच्या बाबतीत बाजारात जितके कॉइन्स फिरत आहेत तितकेच खरे डॉलर त्या कंपनीच्या बँक खात्यात सुरक्षित आहेत यावर कसा विश्वास ठेवायचा? हाच तर या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात नाजूक दुवा आहे. म्हणजे यात धोका आहे तर? हो ना. स्टेबल कॉइन्सचा दावा असा असतो की त्यांच्याकडे एकास एक या प्रमाणात राखीव निधी उपलब्ध आहे. एकास एक म्हणजे जेवढे कॉइन्स तेवढेच खरे पैसे? बरोबर. म्हणजे जर त्यांनी बाजारात 1 अब्ज स्टेबल कॉइन्स जारी केले असतील तर त्यांच्या बँक खात्यात 1 अब्ज खरे डॉलर्स असले पाहिजेत किंवा तितक्याच मूल्याचे सुरक्षित सरकारी रोखे असले पाहिजेत. पण प्रत्यक्षात अनेकदा पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो. अच्छा, म्हणजे ते खरंच आहेत की नाही हे कुणालाच माहीत नसतं. अगदी. त्या खासगी कंपनीकडे खरोखरच तो राखीव निधी आहे की नाही हे तपासणं सामान्य माणसासाठी कठीण असतं. बापरे.
आणि जर समजा अचानक बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं तर? आणि जर सर्वांनी एकाच वेळी आपले स्टेबल कॉइन्स देऊन खरे पैसे परत मागितले, ज्याला आर्थिक भाषेत बँक रन म्हणतात. तर मग ती सिस्टम कोसळण्याची शक्यता असते. हो, खूप मोठा धोका असतो. तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी शेवटी या व्यवस्थेचा पाया एका खासगी कंपनीवर असलेल्या विश्वासावर उभा आहे. ही खूपच मोठी जोखीम आहे. म्हणूनच कदाचित या खासगी खेळाडूंना उत्तर देण्यासाठी सीबीडीसी अस्तित्वात येत असावी. हो, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. म्हणजे जर स्टेबल कॉइन्स हे गेमिंग झोनचे टोकन असतील, तर सीबीडीसी म्हणजे थेट देशाच्या अधिकृत नोटा, ज्या आता कागदावर छापलेल्या नसून फक्त डिजिटल रूपात आपल्या फोनमध्ये असतील. बरोबर. सीबीडीसी हे थेट देशाच्या मध्यवर्ती बँकेने जारी केलेलं आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असलेलं डिजिटल चलन आहे. अच्छा, म्हणजे यात मध्यस्थ म्हणून कोणतीही खासगी कंपनी नसते. अजिबात नाही. जेव्हा सामान्य माणूस हे चलन वापरतो तेव्हा त्याचा थेट संबंध मध्यवर्ती बँकेशी येतो. म्हणजे इथे मुख्य फरक तंत्रज्ञानाचा नसून विश्वासाचा आहे तर. अगदी. एका बाजूला एका खासगी कंपनीच्या पारदर्शकतेवर विसंबून राहावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवला जातो. हो. आणि सीबीडीसीचं मूल्य कधीही कमी जास्त होत नाही, कारण ती थेट देशाची अधिकृत करन्सीच असते. पण इथे सामान्य माणसाच्या मनात साहजिकच एक शंका निर्माण होईल बघा. कोणती शंका? म्हणजे देशांतर्गत पेमेंट करण्यासाठी आता अनेक सुलभ ॲप्स उपलब्ध आहेत. आपण स्कॅन केलं की एका सेकंदात पैसे जातात. मग या स्टेबल कॉइन्सची किंवा सरकारच्या या नव्या डिजिटल चलनाची खरोखर गरजच काय? जी व्यवस्था आधीच सुरळीत चालू आहे ती बदलण्याचा अट्टहास का करायचा? खूप चांगला प्रश्न आहे. पण कसं आहे, देशांतर्गत पेमेंट जलद वाटत असलं तरी पारंपरिक आर्थिक व्यवस्थेच्या काही मोठ्या मर्यादा आहेत. कोणत्या प्रकारच्या मर्यादा? प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर. आंतरराष्ट्रीय पातळीवर पैसे पाठवण्याची प्रक्रिया अजूनही प्रचंड महाग आणि वेळखाऊ आहे. म्हणजे आपण एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवतो तेव्हा ते थेट जात नाहीत का? नाही ना. त्यांना कॉरस्पॉन्डंट बँकिंग नावाच्या एका लांबलचक साखळीतून जावं लागतं. अच्छा, ही साखळी म्हणजे नक्की काय असते? यामध्ये अनेक देशांमधील वेगवेगळ्या मध्यस्थ बँकांचा समावेश असतो. प्रत्येक बँक स्वतःची फी कापून घेते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपले पैसे खर्च होतात तर? अगदी. ते कागदपत्रांची तपासणी करतात आणि मग पैसे पुढे पाठवतात. म्हणूनच एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पोचायला अनेकदा 3 ते 5 दिवस लागतात वाटतं. हो, आणि त्यावर मोठा करही द्यावा लागतो. म्हणजे हे एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रवासासारखं आहे, जिथे डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे 3 वेगवेगळ्या देशांमध्ये थांबे घ्यावे लागतात. अगदी अचूक. आणि प्रत्येक विमानतळावर सिक्युरिटी चेक आणि टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे बघा ना, इंटरनेटच्या जगात जिथे एखादा फोटो किंवा माहिती सेकंदात जगभर पोचते, तिथे पैसा मात्र अजूनही बैलगाडीच्या वेगाने प्रवास करत आहे. खरंय. आणि याच समस्येवर स्टेबल कॉइन्सने एक अतिशय प्रभावी उत्तर शोधलं बघा. कसं काय? ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे स्टेबल कॉइन्स कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट इंटरनेटवरून पाठवता येतात. अच्छा, म्हणजे मध्ये कोणत्याही बँका नसतात? नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर काही मिनिटात आणि अगदी नगण्य खर्चात पूर्ण होऊ शकतं. बापरे, तर खूपच फायद्याचं आहे. हो ना. इंटरनेटवर ज्या वेगाने माहिती जाते त्याच वेगाने पैसाही जावा, हे स्वप्न स्टेबल कॉइन्सने वास्तवात आणले. पण मग मला एक सांगा, जर खासगी कंपन्यांचे स्टेबल कॉइन्स हे काम इतक्या उत्कृष्टपणे करत आहेत, तर मग सरकारांना स्वतःचे सीबीडीसी आणण्याची तातडीची गरज का वाटली? त्यांनी हे काम खासगी क्षेत्रावर का सोडलं नाही? यामागे देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाचा म्हणजे पैशांवरील अधिकाराचा मोठा मुद्दा आहे. अच्छा, म्हणजे नियंत्रणाचा प्रश्न आहे तर. गोष्ट लक्षात आली. कोणती गोष्ट? जर हे असंच वाढत राहिलं तर भविष्यात पैशांचं पूर्ण नियंत्रण काही मोजक्या खासगी टेक कंपन्यांच्या हातात जाईल. बापरे, म्हणजे बँकांपेक्षा ह्या कंपन्या जास्त शक्तिशाली होतील. हो ना. मध्यवर्ती बँकेचं मुख्य काम देशातील पैशांचा पुरवठा नियंत्रित करणं आणि व्याजदर ठरवणं हे असतं. जर देशातील निम्म्याहून अधिक लोकांनी देशाच्या अधिकृत चलनाऐवजी खासगी स्टेबल कॉइन्समध्ये व्यवहार सुरू केले तर सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात येईल. अगदी बरोबर. म्हणूनच अधिकृत सार्वजनिक पैशांनीही काळानुसार डिजिटल रूप धारण केलं पाहिजे, याच उद्देशाने जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सीबीडीसीवर काम सुरू केलं. आता हे दोन्ही प्रकार वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहेत. म्हणजे एक वेगवान खासगी क्षेत्र आणि दुसरं सावध सरकारी क्षेत्र. हो. त्यामुळे त्यांच्या वाढीचा आणि बाजारात येण्याचा वेगही खूप वेगळा असणार.
मला असं वाटतंय की खासगी कंपन्या वेगाने धावणारी स्पोर्ट्स कार बनवत आहेत छान उपमा आहे. आणि सरकार सर्वांसाठी एक सुरक्षित पब्लिक बस डिझाईन करत आहे. पण प्रश्न असा आहे की ग्राहकांना नेहमी वेग आणि नवनवीन फीचर्स हवे असतात. मग लोक या संथ बसची वाट का पाहतील? याचं उत्तर त्यांच्या डिझाईनमध्येच दडलेलं आहे. स्पोर्ट्स कारचा वेग आकर्षक नक्कीच असतो, पण त्यासोबत येणारे धोकेही तितकेच मोठे असतात. म्हणजे अपघात होण्याची शक्यता? अगदी. खासगी कंपन्या आधी लॉन्च करा आणि नंतर चुका दुरुस्त करा ह्या तत्वावर काम करतात. ग्राहकांच्या मागणीनुसार ते तातडीने नवनवीन प्रयोग करतात. अच्छा. पण जर एखाद्या स्टेबल कॉइन सिस्टममध्ये बग आला किंवा त्यांची कंपनी डबघाईला आली, तर लाखो लोकांची आयुष्यभराची कमाई एका क्षणात शून्यावर येऊ शकते. बरोबर. याउलट सरकार एखाद्या स्टार्टअपप्रमाणे प्रयोग करू शकत नाही ना. सीबीडीसीचा विकास खूप संथ आणि सावधगिरीने होतो. आर्थिक स्थैर्य आणि लोकांचा पैशांवरील विश्वास जपावा लागतो. जर पब्लिक बसचे ब्रेक फेल झाले तर त्याचा फटका संपूर्ण देशाला बसेल. खरंय. पण या सुरक्षिततेच्या प्रक्रियेत पारंपरिक व्यावसायिक बँकांचं काय होणार? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे जर सर्वसामान्य माणसाने थेट मध्यवर्ती बँकेचे सीबीडीसी वापरण्यास सुरुवात केली आणि आपले सगळे पैसे तिथेच ठेवले, तर व्यावसायिक बँकांकडे ठेवी उरणारच नाहीत ना. मग घर घेण्यासाठी, गाडीसाठी किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज कोण देणार? बापरे, हा तुम्ही खूपच महत्वाचा आणि मोठा मुद्दा मांडलात. म्हणजे यामुळे तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थाच कोलमडून पडेल असं वाटत नाही का? हो, आणि हाच तर अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठा धोका आहे, ज्याला डिसइंटरमिडिएशन म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे बँकांना मधनं वगळणं. अगदी. जर व्यावसायिक बँकांकडे पैसाच आला नाही तर ते कर्ज देऊ शकणार नाहीत आणि अर्थव्यवस्थेचं चक्रच थांबेल. म्हणजे यावर सरकार काही उपाय करते का? हो, म्हणूनच सरकार सीबीडीसी डिझाईन करताना अतिशय काळजी घेत आहेत. ते अशी व्यवस्था बनवण्याचा प्रयत्न करत आहेत जिथे सीबीडीसी हे फक्त दैनंदिन लहान व्यवहारांसाठी वापरलं जाईल. अच्छा, आणि मोठ्या रकमेसाठी? मोठी बचत किंवा गुंतवणुकीसाठी लोक अजूनही व्यावसायिक बँकांचाच वापर करतील. कदाचित सीबीडीसी वॉलेटमध्ये जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येईल यावर मर्यादा घातली जाऊ शकते. म्हणजे एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे तर. हो, हा एक अत्यंत नाजूक समतोल आहे जो सरकारांना साधावा लागत आहे. आता वेगाने जाणारी कार असो वा सुरक्षित बस, सामान्य माणसासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की या प्रवासावर नक्की लक्ष कोण ठेवून आहे. प्रायव्हसीचा मुद्दा. हो, डिजिटल पैशांच्या जगात गोपनीयता ही एक खूपच संवेदनशील बाब बनतीये. अगदी खरंय. म्हणजे रोख रक्कम वापरणं हे एखाद्या बंद खोलीत दोन व्यक्तींनी खासगी संवाद साधण्यासारखं आहे. तिथे तिसऱ्या कोणालाही त्या व्यवहाराची माहिती नसते. बरोबर. पण हे नवीन डिजिटल चलन वापरणं म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या खोलीत बोलण्यासारखं आहे. आणि खरा प्रश्न हा आहे की या सीसीटीव्हीचं फुटेज नक्की कोणाकडे असणार आहे? सीसीटीव्हीचं हे उदाहरण वास्तवाच्या अतिशय जवळ जाणार आहे बघा. कसं काय? स्टेबल कॉइन्सच्या बाबतीत हे फुटेज मोठ्या खासगी कंपन्यांकडे असतं. ब्लॉकचेनवर प्रत्येक व्यवहाराची नोंद कायमस्वरूपी राहते. पण तिथे नावं नसतात ना? जरी तिथे नाव नसलं तरी व्यवहारांचा संपूर्ण मागावा म्हणजे ट्रेल काढता येतो. खासगी कंपन्या हा डेटा गोळा करून त्याचा वापर व्यावसायिक हेतूंसाठी करू शकतात. म्हणजे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी ओळखून त्यानुसार जाहिराती दाखवणं किंवा तो डेटा इतर कंपन्यांना विकणं असे प्रकार होऊ शकतात. बापरे, आणि सीबीडीसीच्या बाबतीत परिस्थिती याहूनही अधिक गंभीर होऊ शकते ना? असं का वाटतं तुम्हाला? कारण तिथे सीसीटीव्हीचं फुटेज थेट सरकारच्या हातात असेल. सरकार नागरिकांच्या प्रत्येक व्यवहारावर थेट पाळत ठेवू शकेल. हो, हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. एखादी व्यक्ती काय विकत घेत आहे, कुठे प्रवास करत आहे, कोणाला पैसे देत आहे, ह्या सर्वांची नोंद थेट सरकारी यंत्रणेकडे असेल. अगदी बरोबर. म्हणजे एका बाजूला नियंत्रणाची सूत्रे खासगी कंपन्यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे, ज्याला आपण व्यावसायिक पाळत ठेवणे म्हणू शकतो, आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचं संपूर्ण केंद्रीकरण होऊन राज्याला अमर्याद अधिकार मिळण्याची भीती आहे. नक्कीच. आणि सीबीडीसीमध्ये प्रोग्रॅमेबिलिटी हा एक अत्यंत शक्तिशाली पण दुधारी तलवारीसारखा गुणधर्म आहे. प्रोग्रॅमेबिलिटी म्हणजे मगाशी आपण जे सुरुवातीला बोललो ते का? हो, प्रोग्रॅमेबल पैसा म्हणजे असा पैसा ज्यामध्ये काही विशिष्ट अटी आधीच फीड केल्या जाऊ शकतात. याचं एखादं उदाहरण देता येईल का? हो, बघा. उदाहरणार्थ, आर्थिक मंदीच्या काळात सरकारने लोकांना मदत म्हणून पैसे दिले आणि त्या पैशांना एक्सपायरी डेट लावली. एक्सपायरी डेट म्हणजे पैशांची व्हॅलिडिटी संपणार? अगदी.
म्हणजे जर ते पैसे 30 दिवसात खर्च केले नाहीत तर ते आपोआप नष्ट होतील. अरे छा. यामुळे लोक पैसे साठवून न ठेवता ते बाजारात खर्च करतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पण याचा दुसरा अर्थ असाही होतो ना की सरकार ठरवू शकतं की तो पैसा कुठे खर्च करता येईल आणि कुठे नाही. हो, हा त्यातील सर्वात मोठा धोका आहे. जर एखाद्या विशिष्ट गोष्टीवर निर्बंध आणायचे असतील तर तंत्रज्ञानाच्या मदतीने ते थेट पैशांच्या पातळीवरच रोखले जाऊ शकतो. हे अगदी शक्य आहे. म्हणूनच पैशांचं भविष्य हे फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून नसून ते कसं नियंत्रित केले जातं यावर अवलंबून आहे. खरंय. आता या सीसीटीव्ही कॅमेराच्या आणि नियंत्रणाच्या प्रश्नाकडे जगातील प्रत्येक देश एकाच दृष्टिकोनातून पाहत नाहीये बरं का. अच्छा, म्हणजे देशांनुसार परिस्थिती वेगळी आहे. हो, जागतिक वास्तव खूप वेगळा आहे आणि स्थानिक परिस्थितीनुसार या तंत्रज्ञानाचा वापर बदलतो. मला वाटतं ज्या देशांचं स्थानिक चलन अतिशय अस्थिर आहे, जिथे महागाई गगनाला भिडली आहे आणि पैशांचं मूल्य रोजच्या रोज कमी होत आहे, तिथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. हो, अगदी. अशा ठिकाणी स्टेबल कॉइन्स हे केवळ नफ्यासाठी केलेली गुंतवणूक नसून दैनंदिन जीवनातील जगण्याची एक मोठी गरज बनलेली दिसते. म्हणजे तिथे लोकांचा स्वतःच्या चलनावरचा विश्वास उडालेला असतो. हो ना. आयुष्यभर कष्ट करून कमावलेला पैसा एका वर्षात निम्म्या मूल्याचा होतो. अशावेळी तिथले लोक आपले पैसे वाचवण्यासाठी डॉलरला जोडलेल्या स्टेबल कॉइन्सचा आधार घेतात. अच्छा, म्हणजे त्यांच्यासाठी सीबीडीसी किंवा सरकारी नियंत्रणापेक्षा स्वतःचं आर्थिक अस्तित्व टिकवणं जास्त महत्वाचं असतं. बरोबर. तिथे स्टेबल कॉइन्स ही एक पर्यायी अर्थव्यवस्था बनून काम करत आहेत. पण विकसित देशांमध्ये मात्र सरकारे केवळ आपली पेमेंट सिस्टम अधिक वेगवान आणि आधुनिक करण्यासाठी सीबीडीसीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत असं दिसतंय. हो, कारण त्यांना पैशांवरील आपलं नियंत्रण कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवायचं आहे. खाजगी डिजिटल चलनांचं वर्चस्व त्यांना वाढू द्यायचं नाहीये. या सर्व परिस्थितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की भविष्यात यापैकी कोणीही एकटा सर्व जग काबीज करणार नाही. अच्छा, म्हणजे असं नाही होणार की फक्त स्टेबल कॉइन्स राहतील किंवा फक्त सीबीडीसी. नाही, अशी कोणतीही एकाधिकारशाही निर्माण होणार नाही. रोख रक्कम, पारंपरिक बँक ॲप्स, स्टेबल कॉइन्स आणि सीबीडीसी हे सर्व एकत्र अस्तित्वात राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे हे एखाद्या मोठ्या टूलबॉक्समध्ये आपल्या गरजेनुसार नवनवीन हत्यारे जमा करण्यासारखं आहे. अगदी योग्य उपमा. लहान आणि स्थानिक व्यवहारांसाठी रोख रक्कम किंवा बँक ॲप्स वापरले जातील, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी स्टेबल कॉइन्सचा वापर होईल आणि सुरक्षित सरकारी व्यवहारांसाठी सीबीडीसीचा. या सर्व सखोल चर्चेतून एक सर्वात महत्वाचा निष्कर्ष समोर येतो बघा. कोणता? डिजिटल पैशांच्या या गुंतागुंतीच्या जगात वावरण्यासाठी तंत्रज्ञानाची किचकट माहिती असण्याची अजिबात गरज नाहीये. हो, ते तर आहेच. सामान्य माणसासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा फक्त विश्वासाचा आणि नियंत्रणाचा आहे. खाजगी व्यवस्थापकांवरील विश्वास विरुद्ध सरकारी संस्थांवरील विश्वास. अगदी बरोबर. नवीन डिजिटल पैशांचे कोणतेही रूप समोर आले तरी नेहमी काही मानवी प्रश्न आपण विचारायला हवेत. या पैशांच्या नोंदवहीवर नक्की कोणाचे नियंत्रण आहे? यामध्ये गोपनीयतेचा किती सन्मान राखला जात आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचे दैनंदिन आयुष्यावर आणि स्वातंत्र्यावर काय परिणाम होतील? हो, अंधारात राहून कोणत्याही नव्या तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. खरंय. पैशांचे बाह्यरूप कितीही बदलले, मग ते सोन्याच्या नाण्यांपासून ते कागदी नोटांपर्यंत आणि आता फोनमधील डिजिटल कोडपर्यंत असो, पैशांचा मूळ गाभा नेहमी मानवी समाजातील परस्पर विश्वासावरच अवलंबून असतो. तो विश्वास डळमळीत झाला की कोणतीही सिस्टीम कोसळू शकते. अगदी 100% खरंय. चर्चेच्या अगदी शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट इथे समोर येते. कोणती गोष्ट? तंत्रज्ञानाने पैशाला प्रोग्रॅमेबल बनवण्याची ताकद दिली आहे. जिथे एखाद्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील वागणुकीवरून किंवा कार्बन फुटप्रिंटवरून सिस्टम आपोआप ठरवू लागली की त्याला विमानाचं तिकीट खरेदी करता येईल की नाही. बापरे, हा विचारच खूप अस्वस्थ करणार आहे. हो ना. किंवा कोणत्या दुकानातून किती वस्तू घेता येतील हे जर आधीच ठरवलं गेलं तर पैशांचं हे अतिप्रगत रूप समाजाला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य देईल की न दिसणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर कधीही न संपणारी बंधने आणेल? हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल. अगदी बरोबर. तर क्रिप्टो बियॉन्ड द हाईप मालिकेतील आजची ही सखोल चर्चा विचार करायला लावणारी वाटली असेल तर ती नक्की शेअर करा. आणि कोणत्याही अफवा किंवा भीतीशिवाय
पैशांचं भविष्य समजून घेण्यासाठी या मालिकेशी जोडलेले राहा. पुढच्या चर्चेत कोणता विषय घ्यायला हवा हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.